नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित अंतर्वेदी ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अंतर्वेदी. रवी आता सावरलेला होता. हॉस्पिटलमधनं त्याला डिस्चार्ज मिळालेला होता. अशक्तपणामुळे त्याला 8 दिवस घरीच विश्रांती घ्यावी लागली. पण ते 8 दिवस त्याला फार कंटाळवाणे आणि उदास गेले. शांता आता सिलोनला गेली आणि निर्वाणीचं सांगून गेली. त्यामुळे आता त्या दृष्टीनं विचार करण्यात काही अर्थ नव्हता. पण मेंदूला पटत असलं तरी मनाला ते पटायला वेळ लागला. तो हळूहळू सावरत होता. तो पुन्हा चित्रकलेच्या सरावाला लागला होता. नोकरीवर रुजू झाला होता. जसजसा काळ जायला लागला तसतसा त्याच्या मनावरचा शांताचा पगडा कमी होत होता. पण त्याला त्याचं एकटेपण तीव्रतेनं जाणवत होतं, खायला उठत होतं. आणि त्यावर एकच उपाय होता आणि तो म्हणजे विवाह. आता तो योग कसा जमून येईल हे त्याला सांगता येत नव्हतं. पहिल्या वहिल्या प्रेमाची शोकांतिका झाल्यामुळे त्याने दुःख भोगलं होतं. त्यापेक्षा आता कोणाच्याही प्रेमात पडायचं नाही हे त्याने ठरवून टाकलेलं होतं. रवी चित्रकार असल्यामुळे तो सगळ्यांना परिचित होता आणि त्यातल्या त्यात चित्रकलेशी संबंधितांना तर तो विशेष परिचित होता. शिवाय पुण्यात एकच उच्च कला महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थी आपापसात परिचित असतात. यथावकाश रवीच्या नव्या कलाकृतींची संख्या वाढत होती. कारण रिकामा वेळ, उदास आणि कंटाळवाणी मनस्थिती घालवायचा तो एकच मार्ग होता, कलेच्या निर्मितीत रममाण होणं. आणि हे औषध त्याच्याजवळ असल्यामुळे नवनवीन कलाकृतींची निर्मिती होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे त्याला वेळ कुठे गेला हे समजत नसे आणि मनाला उत्साही आणि तरतरीतपणा मिळणं ही गोष्ट वेगळी होती. पण त्यामुळे त्याची चित्रसंख्या वाढत राहिली होती हे मात्र खरं. आता आपण दुसरा वन मॅन शो भरवावा असं त्याला वाटायला लागलं. शांता नसली म्हणून काय झालं, मी माझा समर्थ आहे आणि मला तिला दाखवून द्यायचं आहे की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही. आणि या भावनेनं प्रेरित होऊन तो दुप्पट उत्साहानं कामाला लागला. त्यावेळी त्याचे काही मित्रही त्याच्या मदतीला आले. मागच्या प्रदर्शनाप्रमाणे याही वर्षी कलारसिकांनी रवीच्या कलाविष्काराला मुक्तपणे दाद दिली. वर्तमानपत्रांनी प्रशंसा केली. बऱ्याच कलाकृती विकल्या गेल्या. रवी आणखीन प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला. त्याच्या ओळखी वाढल्या. त्यातलेच एक मध्यमवयीन गृहस्थ रवीला म्हणाले, मी सखाराम देशपांडे. आपली चित्र मला फार आवडली. मी सुद्धा एक चित्रकार आहे. वाटलंच पेंटर म्हणा. मी समाज कल्याण खात्यात प्रसिद्धी विभागात पेंटर डेकोरेटर या पोस्टवर काम करतो. धन्यवाद, बरं झालं आपली ओळख झाली. देशपांडेंच्या बरोबर एक 19-20 वर्षांची तरुणी होती. गौरवर्ण, तांबूस डोळे, मध्यम बांधा, थोडी लाजरी बुजरी वाटली. रवी देशपांडेंशी बोलताना त्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. इतक्या देशपांडेच पुन्हा म्हणाले, ही माझी कन्या कुमारी तारा देशपांडे. बापाचे कलेचे गुण हिच्यातही उतरलेत. ही DTC असून भाऊसाहेब पवार कन्याशाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नुकतीच सर्व्हिसला लागली आहे. नमस्कार. तारानं स्मितहास्य केलं. त्यावेळी तिचे दात डाळिंबातल्या दाण्यासारखे चमकले. तुम्ही केव्हा DTC झालात? रवीने तिला विचारलं. गेल्याच वर्षी. मी तुम्हाला ओळखते. मी तुमचं पहिलं प्रदर्शनसुद्धा बघितलं आहे. मला तुमची चित्र फार आवडतात. तारानं लगेच अभिप्राय दिला. मग सध्या काही चित्र वगैरे काढता का नाही, का फक्त मुलींना शिकवताय? खरं सांगू का? हो सांगा ना. तुमच्यासारख्यांची चित्र पाहिली, कलात्मक दर्जाची उंची बघितली की आपण खूप लहान आहोत, मागासलेले आहोत असं वाटतं. मग त्याचा परिणाम चित्र काढण्यावर होतो. अहो, आम्ही सुद्धा या अवस्थेतून गेलेलो म्हणून काही आम्ही निराश नाही ना झालो. आजूबाजूची माणसं मोठी आहेत म्हणून काही लहान मूल वाढायचं थांबत नाही. उलट त्यांच्या आदर्शाचा फायदा घेऊन आपण त्याहीपेक्षा मोठं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. चिकाटी जिद्द असली की भिल्लाचा मुलगासुद्धा एकमेव अद्वितीय धनुर्धारी होऊ शकतो. रवी आज विशेष मूडमध्ये आला होता. हां, पण गुरुशिवाय हे कसं शक्य आहे? गुरु शोधायचा असतो. तो काही आपणहून तुम्हाला शोधणार नाही ना.
हां, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे बरं का, देशपांडे मध्येच म्हणाले. मग आपण मला शिकवाल? ताराचा सरळ प्रश्न. जरूर, पण तुम्हाला आता शिकण्याची गरज नसून मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे, आणि ते मी नक्कीच देईन तुम्हाला. हे बघा बनसोड, आपण आमच्या घरी या, निवांत बोलता येईल. आपल्यासारखा कलावंत जर आमच्या घरी आला तर आम्हाला धन्यता वाटेल. हो ना, आणि शिवाय माझी चित्र मी दाखवीन तुम्हाला. मग केव्हा येत आहे? हे बघा, तुमच्या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, आज गुरुवार आहे, तेव्हा येत्या रविवारी तुम्ही आमच्याकडे या, जेवायलाच या. कसं? देशपांडेंनी रवीची संमती न घेता एकतर्फी ठरवून टाकलं. याल ना तुम्ही? मलाही सुट्टी आहे, शिवाय आपण आला तर मला आनंद होईल. नाहीतरी रवी एकटेपणाला कंटाळला होता. तो म्हणाला, ठीक आहे, आपला आग्रहच आहे तर मी रविवारी 11 वाजता येईन. रवीला घराचा सविस्तर पत्ता देऊन वडील आणि ती कन्या निघून गेले. ताराचा निरागस भाबडा स्वभाव रवीला आवडला. नकळत त्याने तिची तुलना शांतीशी केली. शांताचा मॉडपणा, फटकळ आणि सडेतोड स्वभाव, बिनधास्त आणि खुशाल वृत्ती, लहानपणापासून परदेशियांचे झालेले संस्कार, त्यापुढे तारा अगदी तुळशीप्रमाणे सुसंस्कृत सोज्वळ वाटत होती. तरी आपणहून प्रेमात पडायचं नाही हे रवीनी मनाशी पक्क ठरवलं. शिवाय तिची मतं, विचार, तिची वागण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींची खात्री झाल्याशिवाय आपण तिच्याबद्दल आपलं मत बनवायचं नाही हे सुद्धा त्याने ठरवून टाकलं. अर्थात हे विचार आपल्या डोक्यात उगाचच आले हेही त्याला जाणवलं, कारण त्यांनी फक्त आपल्याला जेवायला बोलवलं आहे. त्याच्याशी ताराचा काही संबंध जोडणं म्हणजे कल्पनाविलासच ठरला असता. रविवारी सकाळी 11 वाजता देशपांडेंच्या तो वाड्यासमोर हजर झाला. देशपांडे राहत होते. तो वाडा जुना पेशवेकालीन होता. त्यांनी दिंडी दरवाज्यातनं प्रवेश केला. उजव्या, डाव्या आणि समोरच्या बाजूला 2 मजली इमारत होती. इमारत आणि भाडेकरू दोघेही जुनेच असल्यामुळे इतर चाळीत दिसतं तसं दृश्य इथेही दिसत होतं, पण चाळ मात्र नीटनेटकी दिसत होती. कुठेतरी लोंबणारे कपडे, बाल्कनीमध्ये अस्ताव्यस्त सामानाने केलेली अतिक्रमणं, पोरंसोरं, हे सगळं काही इथे दिसत नव्हतं. यावरून ही चाळ मध्यमवर्गीयांची आहे हे जाणवत होतं. मध्ये शहाबादी फरशी बसवलेला प्रशस्त चौक होता. चौकात सायकली, स्कूटर सोळीनं लावलेल्या होत्या. इमारतीत माणसांची रहदारी चालू होती, पण कुणीही रवीची दखल घेतली नाही. तो आपापल्या व्यवहारात मग्न होता. त्यांनी त्यातल्याच एकाला विचारलं, प्लीज, सखाराम देशपांडे इथेच राहतात ना? असे समोर जा, समोरच्या जिन्यानी वरती गेलात की उजव्या बाजूची पहिली खोली. थँक्यू. इतक्यात रवीचा आवाज ऐकून तारा गॅलरीत आले. बाबा, अहो बनसोड तर आले, अशी बाबांना हाक देऊन ती धावत खाली आली. सर, सापडलं ना घर? का काही त्रास झाला? नाही, पत्ता एवढा व्यवस्थित होता की मी सरळ इथेच आलो आहे. चला ना सर, या बाजूने. रवी आणि तारा वरच्या मजल्यावर गेले. तारापाठोपाठ रवीनं देशपांडेंच्या घरात प्रवेश केला. सलग एका ओळीत 3 खोल्या होत्या. पुढची खोली बैठकीची होती. समोर टीव्हीची केस होती, ती व्यवस्थित लावलेली होती. त्याच्या शेजारी एक टेबल होतं. त्यावर क्रायलिंग पेंटिंगचा सुरेख कलात्मक टेबल क्लॉथ होता. त्यावर एक फ्लॉवर पॉट खोलीची शोभा वाढवत होता. शेजारी गोदरेजचं आरशाचं कपाट होतं, त्यावर एक पडदा होता. त्याच्यावर मत्स्यकन्या विणलेली होती. उजव्या बाजूला दिवाण होता. त्यावरचे आभरा, लोडचे आभरे हे नुकतेच बदललेले दिसत होते. दाराच्या बाजूच्या भिंतींना 2 खुर्च्या होत्या. समोरचा भाग आतल्या खोलीत जाण्या येण्यासाठी मोकळा होता. भिंतीवर पोस्टर कलरमध्ये रंगवलेलं एक रचनाचित्र होतं. हे कलावंताचं घर आहे याची साक्ष देणारा पुष्कळ पुरावा तिथे दिसत होता. देशपांडेंनी रवीचं स्वागत केलं. या 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 रविराव, सुस्वागतम. म्हटलं, येतो आहे का नाही कुणास ठाऊक? नाही, असं कसं होईल ना, एकदा शब्द दिला म्हणजे दिला. कशी काय वाटली आमची गरिबाची झोपडी? अहो, याला झोपडी म्हटलं तर माझ्या आउट हाऊसला गोठा म्हणायला लागेल. रवी हसत म्हणाला. म्हणजे तुम्ही आउट हाऊसमध्ये राहता? ताराने विचारलं. अगं तारा, आउट हाऊस हे बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये असतं, म्हणजे बंगलाच की. अहो, कसला बंगला आणि कसलं काय? आपल्या नशिबात तरी बंगला नाही आहे. रवी निराश होऊन म्हणाला. अहो, तुम्ही उगवते कलावंत, सूर्याप्रमाणे तळपणार तुम्ही. पैसा कसा अगदी तुमच्यापुढे हात जोडून उभा राहील.
आपला आशीर्वाद असेल तर तसंही होईल. इतक्यात ताराच्या आईने आतनंच हाक मारली, चला जेवायला वाढलंय. रवी आणि देशपांडे आतल्या खोलीत गेले. स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ नीटनेटकं मांडलेलं होतं. सेल्फमध्ये स्टीलचे डबे, तांबे, पेले, पातेली ओळीनं मांडलेलं होतं. चकचकीत आणि नव्यासारखं. जणू काही भांड्याचं दुकान थाटलंय असं वाटत होतं. स्वयंपाकाला काळ्या कडप्पाचा ओटा होता, पण डायनिंग टेबल मात्र नव्हतं. फ्रीज, मिक्सर या सगळ्या गोष्टी योग्य जागी ठेवलेल्या होत्या. दाराच्या समोरच्या भिंतीला लागून घडी करून एक सतरंजी टाकली होती तिच्या समोर, आणि स्टीलच्या ताटामध्ये वाट्यामध्ये केलेले जिन्नस क्रमवार वाढलेले होते. ताटाभोवती तारानं सुरेख रांगोळी काढली होती. उदबत्तीचा सुगंध वातावरणात प्रसन्नता आणत होता. ओळख करून देतो हां. अगं, हे आपले चित्रकार रविराव बनसोड आणि ही माझी धर्मपत्नी ताराची आई राधा. देशपांडेंनी ओळख करून दिली. अहो, तुमचं प्रदर्शन यांनी बघितलं आणि दोघा बाप लेकीला तुमच्या चित्रांनी आणि तुम्ही काय भारावून टाकलंय कोणास ठाऊक. गेले 4 दिवस घरात तुमचाच विषय सुरू आहे. राधाबाईंनी रवीचं कौतुक केलं. अहो, तुमच्या कौतुकानं जर माझं पोट भरलं तर मग मी जेवणार काय. हसत हसत रवी म्हणाला. बोलण्याच्या नादात भान राहिलं नाही. पोटाला तड लागेपर्यंत जेवण झालं. तारानं आपल्या हातानं वेडा करून दिला. तो चघळत आणि ताराचा विचार मनात घोळवत रवीने त्यांचा निरोप घेतला आणि खोलीवर आला. आज कितीतरी दिवसांनी त्याला नवीन जीवन लाभल्याचा साक्षात्कार झाला. एकलकोंडेपणा, निराशेची झालर कधीच गळून पडली. देशपांडे यांच्यासारखी मोकळ्या स्वभावाची आणि प्रेमळ माणसं मिळाल्यामुळे रवीचं एकाकी जीवन संपलेलं होतं. आणि तारासारख्या समंजस, सोज्वळ, साध्या पण आकर्षक तरुणीच्या सहवासामुळे रवीच्या मनावर शांतानं केलेली जखम कधीच भरून आली होती. रवी आता शांताला जवळजवळ विसरला होता. तारा रवीला मनापासून आवडली होती आणि ताराही रवीकडे आकर्षित झालेली होती. दोघेही कलावंत, पण तारावर शिक्षकी संस्कार असल्यामुळे आणि रवी एकदा पोळल्यामुळे लग्नाचा विषय कोणी काढत नव्हतं. आणि देशपांडेंच्या मनातही ताराला रविरावसारखा पती मिळाला तर दुधात साखर पडणार होती. पण आपण जर हा प्रस्ताव मांडला तर रवीला काय वाटेल. आपला स्वार्थ होता म्हणून आपण रवीशी चांगले वागतोय असा तो अर्थ घेईल. तेव्हा त्यांनाही लग्नाविषयी विचारणं प्रशस्त वाटेना. शेवटी ताराच्या आईने हा विषय देशपांडेंच्या जवळ काढला. मी काय म्हणतेय. बोल ना, काय म्हणतेस. तारासाठी रविराव अतिशय योग्य स्थळ आहे. मलाही तसंच वाटतं आहे, पण कसं विचारावं हे कळत नाही आहे. सरळ विचारायचं, त्यात कसली आली अडचण. अगं, आपल्या चांगल्या वागण्याचा अर्थ म्हणजे आपला स्वार्थ आहे असं त्यांना वाटणार नाही ना. मग त्यापेक्षा आपण ताराला विचारायला सांगितलं तर. पण ती मुलखाची लाजाळू, ती काय विचारणार. नाही, पण तिला हे पसंत आहे का. देशपांडेंनी मूळ प्रश्न उपस्थित केला. अहो, तिला रविराव खूप आवडतात असं वाटतंय. ते आले की किती खुश असते. उत्साहानं त्यांच्यासाठी नवीन नवीन पदार्थ करत असते. तिची धांदल आणि गडबड बघितली ना की तिच्या मनाची कल्पना येते. ताराची आई कौतुकानं सांगत होती. ठीक आहे, मीच हा प्रश्न काढतो त्यांच्याजवळ, पण कशा पद्धतीनं काढावा याचा जरा विचार करतो. देशपांडेंनी तो विषय तिथेच थांबवला. रविवार होता, वेळ सकाळची होती. रवी नुकताच उठून प्रातर्विधी आटोपून पेपर वाचत बसला होता. इतक्यात त्याला दारात हालचाल जाणवली. त्यांनी वर बघितलं तर दारात देशपांडे उभे होते. ओ हो 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 हो, या ना आप्पा, या. हो आप्पा, आज सकाळी सकाळी इकडे कुठे. नाही, आलो होतो या बाजूला, म्हटलं चला तुम्हाला भेटून जावं. बरं झालं आला. चला आपण चहा घेऊ हॉटेलमध्ये. जरूर घेऊ जरूर घेऊ, पण थोड्या वेळानं घेऊ. काय आहे, मी आत्ता चहा घेतला आहे म्हणून म्हणालो. ठीक आहे ना, आपण थोड्या वेळानं चहा घेऊ. रवीच्या मनात ताराबद्दल विचारावं असं सारखं येत होतं, पण त्याच्या घरी हा विषय काढणं प्रशस्त वाटत नव्हतं. आणि ताराला आपण विचारायचं नाही हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं. कारण या गोष्टीला तारा होय म्हणेलच यावर त्याचा विश्वास नव्हता. कारण ती दोघं केव्हाही फिरायला किंवा सिनेमाला कुठेही गेलेली नव्हती. त्यामुळे एकमेकांची मनं जाणून घ्यायची संधी कधीच आली नव्हती. रविराव, बरेच दिवस झाले मला तुम्हाला एक गोष्ट विचारावीशी वाटते, पण विचारावी का नाही. म्हणजे विचारली मी तर तुमचा गैरसमज होणार नाही ना. म्हणून विचारावं म्हटलं तर नेमकी कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही.
म्हणून म्हटलं आज तुम्हाला एकांतात गाठावं, मनातली गोष्ट तुमच्याशी बोलावी. हो बोला ना आप्पा, संकोच कसला करताय? मी काय तुम्हाला परका नाही आहे. रविराव, मी ताराबद्दल एकसारखा विचार करतो. का? एवढी सुशील समंजस मुलगी तुमच्या नशिबानं तुम्हाला लाभली आहे. आता तर ती स्वतःच्या पायावर उभी आहे, मग कसला विचार करताय? नाही, आता तिचं झालं आहे लग्नाचं वय. तिचं आता विवाह जमवण्याच्या तयारीला लागलं पाहिजे. मग एखादं चांगलं स्थळ आहे का तुमच्या बघण्यात? हो आहे ना. मग नाही, त्याला हे विचारायचं कसं हा प्रश्न पडला आहे. हो त्यात कसला आला आहे प्रश्न? एवढी चांगली सुंदर शिकलेली नोकरी असलेली मुलगी पाहिली तर तिला कोण नाकारणार आहे? तो भाग्यवान असेल. रविराव, हे तुम्हाला समजतंय पण उमजत नाही आहे हा प्रश्न आहे बघा. म्हणजे मी काही समजलो नाही. तो मुलगा म्हणजे आपणच आहात. काय? नाही, माझा विश्वास नाही बसत आहे. तुम्ही माझी चेष्टा नाही ना करत आहे? मी हे खरंच बोलतो आहे, अगदी मनापासनं. रवीला मनापासून आनंद झाला. आज अनेक दिवस तो ताराच्या विचारानं बेचैन होता आणि नेमकी आज ती संधी आपणहून चालून आली होती, अगदी लॉटरी लागल्याप्रमाणे. पण तरीही त्याचं साशंक मन तयार होईना. मी आपल्या शब्दाबाहेर नाही आहे, पण तुम्ही ताराची संमती घेतली आहे का? नाही, तसं काही घेतलेली नाही आहे, पण मला माहिती आहे तिला निश्चित आनंद होईल, कारण तिला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. आप्पा, हे जरी खरं असलं ना तरी तिची स्वतःच्या भावी आयुष्याबद्दल, जोडीदाराबद्दल काहीतरी विशेष अपेक्षा असेलच ना. रवीनं उगाचच आढेवेढे घेतले. झालेला आनंद उतावळेपणे प्रदर्शित करणं त्याला प्रशस्त वाटत नव्हतं. बरं ठीक आहे, मी जातो, तुमचा होकार आहे असं मी समजतो. ताराला ते सांगतो. मला खात्री आहे ती आनंदानं नाचेल. आता ताराच तुम्हाला भेटेल आणि तिची संमती सांगेल. हां, अच्छा. असं म्हणून ताराच्या वडिलांनी रवीचा निरोपही घेतला. अपेक्षेप्रमाणे दुपारी 4 वाजता रवीच्या ऑफिसमध्ये ताराचा फोन आला. हॅलो, मी तारा बोलते आहे. हां हॅलो, हां बोल तारा, काय विशेष? मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. अगं मग बोल. नाही, फोनवर नको. मग? आज ऑफिस सुटल्यावर सारसबागेत या 6 वाजता. ठीक आहे, येतो. असं म्हणून रवीने फोन खाली ठेवला, तरीही त्याची विचार शृंखला सुरू होती. त्याच्या छातीत उगाचच धडधडायला लागलं. आप्पांचं प्रपोजल तिला आवडलं आहे का नाही कोणास ठाऊक. तिला त्याच्याबद्दल रागता आला नसेल ना. संध्याकाळी 6 वाजता तारा काय सांगणार आहे याचा त्याला काही अंदाज बांधता येईना. ताराचा होकार असेल असं जेव्हा त्याच्या मनात येत असे तेव्हा त्याला अतीव आनंद होई, पण नकार असेल तर मग मात्र त्याला उदास वाटत असे. अशा दोलायमान मनस्थितीत रवी 6 वाजता सारसबागेत पोचला तर गेटपाशीच तारा उभी होती. तिच्या फिक्कट गुलाबी साडीमुळे, त्या मॅचिंगमुळे ती एखाद्या टवटवीत नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे भासत होती. गुलाबी रंगाचं रिफ्लेक्शन तिच्या मुखकमलावर पडल्यामुळे चेहरा आरक्त भासत होता. केसात पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा माळला होता. प्रथमदर्शनी तरी सर्व लक्षणं शुभसूचक वाटत होती, पण जोपर्यंत प्रत्यक्ष बोलणं होत नाही तोपर्यंत थांबणं भाग होतं. रवीला बघून तारा पुढे आली. माफ करा, मला यायला उशीर नाही ना झाला? नाही हो, मी तुमच्या आधी 5च मिनटं आली आहे. हां, मग हरकत नाही. आपण आधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि मग बागेत बाकावर बसून बोलू. असं म्हणून ती गाभाऱ्याकडे चालायला लागली. तिच्या मागे रवीही गेला. दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि बागेमध्ये एका बाजूला निवांत ठिकाणी बसले. काल आप्पा तुमच्याकडे आले होते आणि त्यांनी तुमच्यात झालेलं संभाषण सांगितलं आणि तुम्ही त्यांच्या प्रपोजलला होकार दिला आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण केवळ भावनेच्या आहारी जाऊन माझं किंवा आप्पांचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेऊ नका. आम्हाला वाईट वाटेल, पण ते तात्कालीन असेल. पण तुमच्या भावी पत्नीकडनं तुमच्या काही अपेक्षा असतील तर तुम्ही हे प्रपोजल अवश्य नाकारू शकता. छे अगं, तू म्हणतेस तसं माझ्या मनात काहीच नाही आहे. उलट मी मला भाग्यवान समजीन जर हे संबंध जुळून आले तर. हे बघ, तू भेटल्यापासून हा विचार माझ्या मनात अनेक वेळा आला, पण आपल्या घरगुती संबंधांमागे असा काही स्वार्थ आहे असा आपला समज होऊ नये म्हणून मी ही गोष्ट कधी काढली नाही. त्या दृष्टीनं मी तुझ्याकडे कधी पाहिलं नाही, पण हे संबंध जुळून यावेत असं मला मनापासून वाटत होतं. रवी भावनावश होऊन म्हणाला.
आपल्यासारखा हळव्या मनाचा उमदा चित्रकार जर मला आयुष्याचा जोडीदार मिळणार असेल तर मी नशीबवान म्हणायला पाहिजे. मग हरकत नाही. 2 भाग्यवान नशीबवान एकत्र आले म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायला पाहिजे. पण तारा, तत्पूर्वी मला माझ्या पूर्वायुष्यातल्या एका घटनेबद्दल तुला सांगायचं आहे. तू ते नीट लक्ष देऊन ऐक, त्यावर विचार कर, मग निर्णय घे. कारण मी जे काही तुला सांगणार आहे ते नंतर तुला समजण्यापेक्षा आत्ताच समजलेलं बरं. सांगा ना, अगदी सगळं काही तपशीलवारपणे सांगा. तारा, तुला आठवतं आहे पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी एक पाश्चात्य तरुणी माझ्या आसपास घुटमळत होती. प्रदर्शनात ती जातीनं लक्ष घालत होती. हो, ते मला माहिती आहे. तुम्हाला माझी ओळख नसली तरी मी तुम्हाला आणि तिला ओळखत होते. अनेक वेळा मी तुम्हाला तिच्याबरोबर फिरतानाही बघितलं आहे, पण तुमच्या खाजगी आयुष्याचा विचार करण्याचं मला कारणच नव्हतं. बरं, मग तिचं काय? ती सिलोनची. तिचं नाव शांता रणतुंगे. तिची माझी योगायोगानं गाठ पडली. पुढे मैत्रीत रूपांतर झालं. नंतर मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागलो. पण मला हे शेवटी समजलं. मात्र तिच्या ही गोष्ट लक्षात येऊनसुद्धा तिने माझा गैरसमज फोफावायला दिला आणि शेवटच्या क्षणी तिने माझा अपेक्षाभंग केला आणि ती सिलोनला निघून गेली. मला फार त्रास झाला. मी अतिशय निराश झालो. त्या भरात मी आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला, पण मी वाचलो. आता ती भारतात कधीही येणार नाही. माझा तिचा आता कसलाही संबंध नाही. मी तिला आता पार विसरलो आहे. पण हा अपघात तुला माहिती असावा म्हणून तुला मुद्दाम सांगितला. रवीनं एका दमात कडू औषध घ्यावं तसं सांगून टाकलं. एकतर्फी प्रेमाची ना हीच शोकांतिका असते आणि तुमच्यासारखे भाबडे आणि भोळे लोक त्याची शिकार होतात. समोरची पार्टी त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेते आणि जर हा प्रकार अंगाशी आला तर ते झटकून मोकळेही होतात. थोडक्यात एखाद्याच्या भावनेची क्रूर चेष्टा करण्यासारखं आहे ते. पण ते जाऊ द्या. तुम्ही मला हे आपणहून सांगितलं, यातच तुमच्या निर्मळ मनाची कल्पना येते. आपण वाचलात हे परमेश्वराचे माझ्यावरच उपकार समजते मी. असं म्हणून सद्गदित होऊन तारानं रवीचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्यावर तिच्या डोळ्यातनं 2 टप्पोरे थेंब पडले. श्रोते हो, अंतर्वेदी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.